हॅलो स्टुडंट्स, 11वी ॲडमिशन 2026-27 कॅप राऊंड 1 ची लिस्ट 29 तारखेला प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचं जे ॲडमिशन होतं ते चालू झालं आणि त्याची लास्ट डेट आहे ती 3 जून 2026 म्हणजे उद्या असणार आहे. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं होतं. तसेच अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून फॉर्म जोडून डॉक्युमेंट सबमिट करायचे होते कॉलेजला आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं होतं. पण विद्यार्थ्यांना आपला जो स्टेटस आहे तो बदललेला आहे का हे चेक करा. तुम्हाला लॉग इन करायचं आहे, म्हणजे आपल्या तिथं बघा कंप्लीट आणि लॉकड दिसत होतं, मग तिथं आपल्याला ॲडमिटेड दिसत आहे का आता. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी लॉग इन करून आपला जो स्टेटस आहे तो चेंज झालेला आहे का चेक करा. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला DM येत होतं की सर आमचा स्टेटस आहे, आम्ही ॲडमिशन घेतलेला आहे, जाऊन आमची फी भरून ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे, तरी पण आमचा अजून स्टेटस आहे तो चेंज झालेला नाही. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला पण तुमचा स्टेटस बघायचा असेल तर तुम्ही होम पेजला या, लॉग इनला क्लिक करा. लॉग इनला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तुमचा लॉग इन ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बरोबर काय होणार आहे, तुमचं जे काही होम पेज आहे ते ओपन होणार आहे. आता होम पेज ओपन आल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डला जर गेलात, ठीक आहे, तुम्ही जर डॅशबोर्डला गेलात तर बघा खाली तुम्हाला इथे या विद्यार्थ्याचा आपल्याला ऍडमिटेड असा स्टेटस दिसणं गरजेचं आहे. हे स्टेटस ऍडमिटेड असं दिसायला पाहिजे. नॉट ऍडमिटेड आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या कॉलेजला काय करावं लागणार आहे, फोन करून सांगावं लागणार आहे. तर हा जो स्टेटस चेंज जर आपल्याला नसेल झाला किंवा झाला आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि तुम्हाला हे स्टेटस चेक करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ऍडमिशन लेटर पण डाउनलोड करायचं आहे. बघा, ऍडमिशन लेटर जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर विद्यार्थ्यांना कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती क्लिक करायचं आहे. कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर बघा खाली अलॉटमेंट लेटर तुम्ही इथून डाउनलोड करू शकत होता. जर तुम्हाला त्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज नसेल मिळालं त्याचं रिझन तुम्ही इथं चेक करू शकत होता. हे सगळ्या डिटेल्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. तसेच विद्यार्थ्याला प्रिंट ऍडमिशन लेटरचा एक नवीन ऑप्शन, जर तो ऍडमिटेड असेल स्टेटस तर त्याचा प्रिंट ऍडमिशन लेटर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारे ऍडमिशन लेटर जे आहे ते डाउनलोड होणार आहे. तर ऍडमिशन लेटर तुम्ही तुमचं डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला ऍडमिशन लेटर मिळेल आणि ते ऍडमिशन लेटर तुम्ही डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवू शकताय. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचं जे काय आहे तुम्ही स्टेटस आहे ते चेक करू शकता, जो की बदललेला आहे का नाही. आणि तसंच त्याबरोबर तुमचं ऍडमिशन लेटर तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला माहित आहे की राऊंड 2 जो आहे तो राऊंड 2 चालू होतोय आपला 7 आणि 8 तारखेपर्यंत. तर राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला 101% ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याची काय पूर्वतयारी करायची आहे त्याच्या बाबतीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला इथं आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स, तसेच इथे तुम्हाला कुठेतरी मिळून जाईल. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, पूर्णपणे माहिती तुम्हाला मिळणार आहे. तसेच असेच नवीन नवीन इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. पूर्णपणे माहिती तुम्हाला नेहमी आपल्या चॅनलवरती मिळत असते. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.